नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी टेस्टी अशी पावभाजी. आणि पावभाजी बनवायला म्हणजे खूप सोपी आहे, फारच असं अवघड असं त्यात काहीच नाही आहे. आणि आज बनवली होती मी पावभाजी. आणि ही पटकन बनवून होते. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत भाज्या. तर भाज्या इथे मी जेवढ्या होते तेवढ्याच घेतलेल्या आहेत, मोजक्याच भाज्यात मी बनवणार आहे. तर सगळ्यात इथे बघा, इथे मी घेतलेला आहे एक बटाटो घेतलेला आहे, बटाटा साल काढून घेतला आहे. आता ते सगळ्या भाज्या आपल्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता हे ते वाटाणे होते ते मी भिजत घातलेले आहेत. तुमच्याकडे ओले वाटाणे असतील तर तुम्ही ओले वाटाणेसुद्धा घालू. आता माझ्याकडे नव्हते म्हणून मी हे वाळे वाटाणेच भिजत ठेवले होते. फ्लावर घालायचा, बीट घालायचं. बीट घातल्यामुळे कलर खूप छान येतो. आणि सगळे बटाटे ते सगळं घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं, एक अर्धा ग्लास. आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत झाकण लावून ह्याच्या, म्हणजे आपल्या भाज्या चांगल्या मऊसूत शिजल्या पाहिजेत. आता भाज्या बघा मी चांगल्या शिजवून घेतल्यात बघा. आता मॅशरने चांगलं मॅश करून घ्यायच्या. भाज्या चांगल्या व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर आपण आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे बघा. आता त्याच्यामध्ये इथं तूप वापरले मी. तुम्ही बटर घातलं तरी चालेल, तुमच्याकडे बटर असेल तर. मी आता घरात तूप होतं म्हणून तुपातच मी बनवणार आहे ही पावभाजी. तर आता तूप घेतलं इथे मी आणि थोडंसं तेल घातले बघा. आता चांगलं मेल्ट करून घेऊया तूप आपलं. तेल तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घातले मी थोडंसं जिरं घालायचं. जिरं चांगलं फुलू द्यायचं, नाहीतर त्यात चव म्हणजे लागत नाही. आणि मिरची घातली. तर ही मिरची थोडीशी कमी तिखट आहे म्हणून थोडीशी जास्त घातली मी. आणि आलं लसूण बारीक चिरलेलं घालायचं. बारीक चिरलेला कांदा घालायचा, एकदम बारीक कांदा चिरायचा, मोठा कांदा ठेवायचा नाही, एकदम बारीक बारीक असा चिरून घ्यायचा. आणि कांदासुद्धा चांगला आपला परतून घ्यायचा आहे. सगळं कांदा टोमॅटो मिरची सगळं एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं. आता कांदासुद्धा आपला चांगला बघा इथं परतून झाला आहे, चांगला कलर आलेला आहे, कांद्याला चांगला भाजला आहे कांदा. आता त्याच्यात घालायचा आहे टोमॅटो. आता टोमॅटो इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोसुद्धा चांगले परतून घेऊया. आता इथं घातले आहे मी मीठ, म्हणजे पटकन टोमॅटो मऊ होईल. मीठ घालायचं आणि चांगलं परतून घेऊया. आता टोमॅटो चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मसाले. तर इथं मसाले घातलेत बघा. आता मसाल्यामध्ये घेतलेला आहे मी 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घेतले, थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे, थोडीशी हळद आणि धणेपूड 1 चमचा आणि गरम मसाला 1 अर्धा चमचा घेतलेला आहे. एवढे मसाले मी वापरलेले आहे त्याच्यामध्ये. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. पाणी घातल्यामुळे मसाले चांगले म्हणजे शिजतात आणि करपत नाहीत मेन म्हणजे. आता पाणी घालायचं आणि झाकण ठेवण्याला आपलं तेल सुटेपर्यंत चांगलं म्हणजे शिजवून घेऊयात मसाले. तर बघू शकता मसाले चांगले तेल सुटलेले आहे आणि जो आपला मसाला आहे तो चांगला भाजलेला आहे. हे बघा, मिक्स करून घेऊया. तेल बघू शकता किती छान त्याला कलर आलेला आहे. आता त्याच्यात घालायची थोडीशी कोथिंबीर. त्याचं जे मागचं जे देठ असतात की नाही ते बारीक बारीक चिरून घातले तेलामध्ये, ते चांगलं परतून घ्यायचं. आता जे आपण मॅश करून ठेवलेल्या भाज्या होत्या ना त्या भाज्या घालून घेऊयात. तर सगळी भाजी इथे मी घालून घेतली बघा. आणि बीट घातल्यामुळे पावभाजीला कलर खूप छान येतो. आता सगळी मसाल्यामध्ये भाजी मिक्स करून घेऊया. आणि खूप पटकन बनवून होते, जास्त याला काही वेळ लागत नाही पावभाजी बनवण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी. तर इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे बघा. जास्त पातळ नाही करायची, पावभाजीची भाजी घट्टच असते. तर ते मी ते पाणी घालून घेतले, चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 1 चमचाभर तूप घातले अजून थोडंसं मी, आणि कोथिंबीर घातलेली आहे. चांगलं मिक्स करून घेऊया आता. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अजून 1-2-4 मिनटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची भाजी, म्हणजे भाजीला तेलसुद्धा चांगलं सुटतं आणि भाजी चवीलासुद्धा चांगली लागते. हे बघू शकता आता आपली पावभाजी जी आहे ते एकदम बनून तयार आहे. अजून एकदा मिक्स करून घेऊया चांगली. आणि किती छान त्याला कलर आला आहे बघा.
तर आपली भाजी बनवून तयार आहे इथे. आता गॅस बंद करायचा. बघा भाजी आपली तयार आहे. आता आपल्याला पाव असे भाजून घ्यायचे आहेत. तर पाव भाजण्यासाठी इथे मी तवा घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं, चांगलं पसरून घ्यायचं सगळीकडून. आणि आपली पावभाजीची भाजी घालायची याच्यामध्ये. एक पडीभर भाजी मी इथे घातलेली आहे. आणि आपले जे पाव आहेत ते दोन्ही साईडून चांगले शेकून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचं आहे. हे बघा, तर दोन्ही साईडून आपल्याला हे पाव भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा पावसुद्धा चांगले भाजून झालेत. आता हे काढून घेऊयात आपण. तर बघू शकता इथे आपली पावभाजी रेडी आहे. आणि खूप पटकन बनवून होते ही पावभाजी. तुम्ही नक्की बनवून बघा अशा प्रकारे. आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज